तातडीनं करण्यात यावं या मागणीसाठी आम्ही 11 जूनपासून धर्माबाद ते मुंबई अशा स्वरूपाची पदयात्रा काढलेली आहे। काल आम्ही लातूर शहरात आलेले आहोत। आज लातूर शहरातल्या अनेक मान्यवर विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विचारवंत, वेगवेगळे नेते यांना भेटून हा वर्गीकरणाचा लढा गतीने लढण्यासाठी आम्ही या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती। महाराष्ट्र सरकार अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा या पावसाळी अधिवेशनामध्ये कायदा करावा, जेणेकरून अनेक वर्षापासून आपल्या संविधानिक हक्कापासून वंचित असलेल्या समूहाला सामाजिक न्यायाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठीची संधी या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मिळणार आहे। परंतु सरकारची भूमिका अशी आम्हाला दिसते, वेट अँड वॉच। कारण काय, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सक्षम आहेत। आम्ही या वर्गीकरणाच्या अनुषंगाने अभ्यास पूर्ण झालेला आहे। सरकारकडे अहवाल दाखल झालेला असताना आता कायदा करण्यासाठी वेळ कशाला पाहिजे? महाराष्ट्रामध्ये जर विलंब लागला तर निश्चितपणानं उपवर्गीकरणाचा विरोध करणारा जो काही समूह आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर येतो आहे। परिणामी इथल्या अनुसूचित जातीच्या अंतर्गत एक मोठा वाद उद्भवण्याची शक्यता आहे आणि हा वाद महाराष्ट्राच्या परंपरेला, महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळीमा फासणारा असेल आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकार यांनी समाजाच्या न्यायिक बाजूनं निर्णय घ्यावा। त्यांना कोणी अडवलेलं नाही, कारण सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत। 2.5 वर्ष अभ्यासामध्ये गेलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मेगा भरती सुरू आहे। या मेगा भरतीचा 35% कालावधी पूर्ण झालेला आहे आणि जर वर्गीकरणासाठी जर विलंब होत असेल तर सरकार लाभवंचितांच्या सोबत फसवणूक करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। जर येत्या काळामध्ये उपवर्गीकरण झालं नाही तर मोठ्या विद्रोहाला, असंतोषाला, वंचिताच्या या सरकारला तोंड द्यावं लागणार आहे आणि म्हणून उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या भावांना आमचं नम्र निवेदन आहे, मातंग बौद्ध चर्मकार हे भाऊ आहेत आणि मातंग बौद्ध चर्मकार भाऊ हक्काचे आरक्षण वाटून घेऊ अशा प्रकारची न्यायिक भूमिका घेऊन आम्ही समाजातल्या वर्गीकरणाच्या समर्थकांना आणि कारण नसताना तथ्यहीन अशा प्रकारचा विरोध करणाऱ्या विरोधकांना, आमच्याच भावांना विनंती करतोय, वंचित राहिलेल्या माणसाला बळ देण्यासाठी त्याच्या न्यायाच्या बाजूने उभं टाका। बाबासाहेब आम्हाला संविधानामध्ये संधी दिली, माणूस पण दिलं, नागरिकत्व बहाल केले, अधिकार दिले। आता बाबासाहेबांचे नातू वर्गीकरणाच्या माध्यमातून संविधान धोक्यात आहे म्हणून जर वर्गीकरणाला विरोध करत असतील तर ते बाबासाहेबांच्या विचाराला विरोध करत आहेत। बाबासाहेबांचं मिशन वर्गीकरण झाल्याशिवाय पुढे जात नाही अशी आमची ठाम भूमिका आहे। आमचं मत आहे, वर्गीकरणाचा लढा इथल्या लाभवंचिताच्या खऱ्याखुऱ्या सामाजिक स्वातंत्र्याचा लढा आहे आणि हा लढा लढण्यासाठी आम्ही वाटेल ते किंमत मोजू, परंतु मागे हटणार नाही। सरकारनं तातडीनं 2 पावलं पुढे यावं आणि वर्गीकरणाचा कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात करावा हे आव्हान आम्ही या ठिकाणी करत आहोत।